चाकूर पंचायत समितीत झालेल्या अपहार प्रकरणाला आता वेगळे वळण येत आहे। सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील चाकूरकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत 28 जुलै रोजी चाकूर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली, तर आज 29 जुलै 2026 रोजी युवकांनी थेट चाकूर नगरपंचायतच्या कमानीवर चढत या ठिकाणी अनोखे आंदोलन केलेले आहे। या ठिकाणी भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांची चौकशी करण्यात यावी, SIT स्थापन करण्यात यावी आणि त्यांच्यावरती कठोर प्रशासन व्हावं, यासाठी आता हे वेगळं अनोखं आंदोलन आता चाकूर शहरामध्ये सुरू आहे। त्याचबरोबर चाकूर पंचायत समितीच्या या कथित भ्रष्टाचार अपहार प्रकरणी आता या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली असली तरी या ठिकाणी 4 व्यक्ती हे चाकूर नगरपंचायतच्या कमानीवरती चढून या ठिकाणी आंदोलन करू पाहत आहेत। त्यांचं आंदोलन आता चाकूर शहरामध्ये सुरूच आहे। आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जनता या ठिकाणी रस्त्यावर उतरून हे आंदोलन पाहण्याची बघ्यांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे। एकूणच जर पाहायला गेलं तर बालाजी पाटील चाकूरकर यांच्या आंदोलनाला आता या ठिकाणी चाकूर शहरातील जनतेच्या वतीनं, तालुक्यातील जनतेच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठीचे आंदोलन सुरू असल्याचे या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे। मनरेगा अंतर्गत झालेल्या कामाच्या अपहाराप्रकरणी चौकशी करण्याच्या मागणीसाठी आता सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे। वेगवेगळ्या मार्गाने आता आंदोलनं केली जात आहेत। या ठिकाणी आता एका तरुणाने अंगावरती पेट्रोल ओतून घेऊन या ठिकाणी आत्मदहन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। एकूणच परिस्थिती पाहायला गेलं तर या ठिकाणी आजचा पाऊस असताना देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यासाठी आता प्रत्येक स्तरातून या ठिकाणी जनता, युवक, तरुण या ठिकाणी समोर येताना दिसून येत आहेत। एक सदरील प्रकरणी जो अपहार झालेला आहे, या अपहाराची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली असताना या ठिकाणी चाकूरातल्या तरुणाकडून अशा प्रकारे जर आंदोलनाचा पावित्र्य घेत भ्रष्टाचाराची मागणी करणं निश्चितपणे वेगळं वळण असल्याचं दिसून येत आहे। प्रत्येकाच्या मनामध्ये आता चाकूरच्या पंचायत समितीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे अशा प्रकारची भावना या ठिकाणी दिसून येत आहे। मागील 10 दिवसापासून बालाजी पाटील चाकूरकर हे या ठिकाणी चाकूर नगरपंचायतच्या समोर उपोषण करत आहेत। त्यांना हा एकूणच परिस्थितीचा पाहायला गेलं तर हा पाठिंबाच असल्याचं निदर्शनास येत आहे।